हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आज तुमच्यासाठी प्रिन्स कटिंगची कटिंग कशी करायची प्रिन्स कट ब्लाऊजची, तर ती खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्यासमोर सांगणार आहे. आणि बॅक फ्रंट दोन्ही वेगवेगळे काढणार आहे ते कारण तुम्हाला समजण्यासाठी. तर जी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे मी ती 13 इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. तो कॅमेरा इकडे झाल्यामुळे तो दिसलेला नाही, तर मी 13 इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. आणि जे शोल्डर घेतलेलं आहे तर ते 5.5 इंचाचं मी शोल्डर घेतलेला आहे. आणि मोंडा बी घेतलेला आहे मी, तोही 5.5 इंचाचा मोंडा घेतलेला आहे. आणि ब्लाऊजची जी घडी आहे तर ती घडी 8 इंचाची घडी आहे. आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिंगसाठी ठेवणार आहोत. म्हणजे आपली ब्लाऊजची 9.5 इंच आपले हे पूर्ण ब्लाऊज फिटिंग सहित आहे. आणि आता मी ते जोडून घेणार आहे. तर फ्रेंड्स, खूप सोप्या पद्धतीने आहे. आणि हे पाहू शकता, मी जी ओढून घेतलेली आहे ती मार्जिंगसाठी ठेवलेलं आहे. आणि आता मी देणार जे आहे ते मोंढा आकार मी तुम्हाला 1.5 इंचावर आपला मोंढा आकार आपण देत असताना काय करायचं, 1.5 इंचावर आपला हा मोंढा आकार आला पाहिजे. म्हणजे काय होतं, ब्लाऊजून पाठीमागून जी चून पडणारी ती पण पडत नाही आणि ओढल्याही जात नाही ब्लाऊज. त्याच्यामुळं आपलं 1.5 इंच हा मोंढ्याचा आकार असावा ब्लाऊजचा बॅक साईडचा. तर ही झालेली आहे आपली बॅक साईडची मार्जिंग करून घेतलेली आहे. आता मी जो गळ्याची रुंदी घेणार आहे ना, तर ती गळ्याची रुंदी मी 2.25 इंचच घेणार आहे. तर मी हा डिझाईनचा गळा करणार आहे बॅकनेक. त्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करणार आहे टीचिंगसोबत. तर गळ्याची जी लांबी घेतलेली आहे ना मी, तर ती 9.5 इंचावर मी ती लांबी घेतलेली. तर ती मी आता रेष ओढून घेत आहे. हे एक बॉक्स करून घ्यायचा. आता आपल्याला जो गळा तुम्हाला टाकायचा आहे ते तो तुम्ही तुमचा कोणत्याही हिशोबाने टाकू शकता. तर मी ह्याच्यावर पान गळ्याचा आकार देऊन घेत आहे. हा पॅचवर्क डिझाईन आहे, तर मी नंतरच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे तो व्हिडिओ. ते हे झालेला आहे आपला पानगळा. आता मी 1-1 इंचाने तो पॅचवर्कसाठी 1-1 इंचावर मी ते आखून घेणार आहे. म्हणजे काय होतं, जो आपण पॅच टाकत असतो ना, तर तो एकदम सेम आणि सारखा येतो, कमी जास्त होत नाही. म्हणून काय करायचं, प्रत्येक वेळेस जो आपला आकार घेतलेला असतो त्या आकारच्या बाजूने 1-1 इंचावर आपण टेप ठेवून डॉट डॉट देत यायचं आणि नंतर आपली ती मार्जिंग करून घ्यायची. तर हे झालेलं आहे, मी ती मार्जिंग करून घेतलेली आहे. आता मी ती रेष ओढून घेणार आहे. पॅचवर्क डिझाईन असल्यामुळे असा आकार देऊ शकता आणि कोणतेही तुम्ही आकार टाकू शकता बॅकनेक डिझाईनसाठी. तर हा झालेला आहे माझा आकार. आता मी टीचिंगमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला, आता मी कसा कट करणार आहे आणि कुठून कट करणार आहे हेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला फ्रेंड्स, आपण आता बॅक साईडचा भाग हा कट करून घेऊया. जी आपण मार्जिंग केलेली आहे, मार्जिंगच्या बाहेरच्या साईडने आपली कटिंग केली पाहिजे. तर ही झालेली आहे माझी कटिंग बॅक साईडची. मी जे काही केलं होतं बॅक फ्रंट मी अलग अलग केलेलं आहे, वेगवेगळं कटिंग केलेली आहे कारण तुम्हाला समजण्यासाठी. प्रत्येकाला काय होतं की बऱ्याचदा आपण बॅक साईडची कटिंग फ्रंट साईडची कटिंग करत असतो, तर ते आपलं कन्फ्युजनमध्ये असतो, किती घ्यायचं, कमी किती जास्त घ्यायचं. तर हे पाहू शकता, आता मी फ्रंट साईडला अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. तर मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, तो म्हणजे 14 इंच, 13 इंच, 13.5 इंच सॉरी. आणि जे शोल्डर घेतलेलं आहे तेही मी बॅक साईडचं आणि फ्रंट साईडचं सेमच घेतलेलं आहे.
ते म्हणजे 5.5 आणि मोंढा पण 5.5च घेतलेला आहे. आणि खूप सोपं आहे हे ब्लाऊज प्रिन्स कटचा आणि पटकन होणारा ब्लाऊज असं आहे हे. कटोरी ब्लाऊजला पण आपल्याला खूप अशी टिचिंग करावी लागते, परंतु ह्या ब्लाऊजला जास्त कटिंग करायची गरज नाही. तर जे मी आता मार्जिंग 8 इंचावर माझी फिटिंग आहे आणि 1 इंच मी जे वाढून घेतलेलं आहे 9.5 इंच आणि अर्धा इंच आणखीन मी वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 10 इंच मी पूर्ण घेतलेला आहे समोरच्या भागासाठी. आणि कमरेच्या साईडने मी अर्धा इंच आणखीन वाढवून घेणार आहे, पण मी नंतर दाखवणार आहे तुम्हाला. तर मी अर्धा इंच आणखीन वाढवून घेणार आहे कमरेच्या साईडने, हे पाहू शकता. कारण जो आपला टक्स पॉईंट असतो तो टक्स पॉईंट कट झाल्यानंतर आपला हा कमीच होतो, त्याच्यामुळं अर्धा इंच आणखीन कमरेच्या साईडने वाढवून घेतलेला आहे. तर जो मोंड्याचा आकार आहे तो मी 1 इंचावर करत आहे. आणि मोंड्याचा आकार देत असताना आपण जो समोरचा फ्रंटचा भाग असतो तो त्याच्या थोडंसं जे आपण मार्जिंग केलेली असते मोंड्याची साईडची, तर थोडंसं त्याचा असा गोल आकार देऊन बाहेरच्या साईडने घ्यायचा, म्हणजे जे आपला फुगा येतो गाखीमध्ये तो येणार नाही. तर जो गळा मी पाठीमागे घेतलेला होता 2.25 इंचाचा तोही समोर घेतलेला आहे आणि जी रुंदी घेतलेली आहे गळ्याची उंची तर ती मी 6.5-7 इंच घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि नंतर आपण कटिंगच्या वेळी तुम्हाला तुमचं जे आपलं मापाला दिलेलं ब्लाऊज असतं त्या मापावर तुम्ही कमी जास्तही करू शकता गळ्यावर. तर जो टक्स पॉईंटसाठी मी 10 इंचावर त्याचा डॉट करून घेत आहे, जो आपल्याला टक्स द्यायचा आहे तो प्रिन्स कटसाठी. आणि लाईन अशी एक वळून घेत आहे मी, सरळ अशी लाईन वळून घ्यायची. आणि इकडे 3.5 इंचावर आपला हा लाईन वळून घ्यायची. तर हे 8चा ब्लाऊज असल्यामुळे मी 3.5 इंचावर घेतलेला आहे. शिलाई अर्धा इंच जाते हुक पट्टीसाठी आणि लिप्स पट्टीसाठी. तर जो मी आता मोंड्यातला आकार जो देऊन घेतलेला होता तिथूनच मी हा आकार सुरू केलेला आहे, कारण की खूप छान असा गोल आकार येतो आणि तो गोल आकारच महत्त्वाचा असतो आपल्या प्रिन्स कट ब्लाऊजसाठी. जो आपण मोंड्यामध्ये आकार देतो तो आकार. तर हा जो 1.5 इंचाचा मी याच्यामध्ये दिलेला आहे टक्स देण्यासाठी आणि उंचीला घेतलेली आहे त्याची 1.5 इंचावर. आता मी तो आकार देऊन घेत आहे प्रिन्स आकार दिलेला आहे मी तो. तर जो मी मोंड्यामधला आकार असतो तो आपला एकदम गोल आकाराला पाहिजे आणि तो आकारच महत्त्वाचा असतो आपल्या प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये आणि खूप छान बसतं. आणि जो मी पॉईंट दिलेला आहे तोही तुम्ही 2.5 इंचावर आणि 1.5 इंचावर मी जो पॉईंट दिलेला आहे. तर ही झालेली आहे माझी फ्रंट साईडची कटिंग. हा समोरचा गळा पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आपली ही मी करून घेतलेला आहे. आता मी नंतर तुम्हाला कटिंग कुठून आणि कशी करायची आहे. कमरेच्या ज्या बाजूला आहे तो अर्धा इंच मायनस करायचा आहे. जसं आपण कमरेच्या बाजूला अर्धा इंच मायनस केलेलं होतं ना, तसंच फ्रंटच्या बॅक साईडच्याही भागाने अर्धा इंच मायनस करायचे. कारण ज्यावेळेस आपण समोरचा भाग मायनस करत असतो तर पाठीमागचा भागही आपण मायनस केला पाहिजे, कारण आपलं ब्लाऊज फिटिंगसोबत बरोबर येतं आणि तोही कमरेच्या बाजूनेच करायचं. तर ही आता आपण मी कटिंग करून घेणार आहे. तर ते तुम्हाला म्हणजे ओळखाणे येण्यासाठी मी डबल तिच्यावर रेषा ओढून घेत आहे. तर चला आपण आता याची पूर्ण कटिंग आणि कुठून कशी करायची हे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवत आहे.
आता समोरचा गळा, तुम्ही समोरच्या गळ्यासाठी प्रिन्स कटचा तुम्ही कोणताही घेऊ शकता, पान गळा घेऊ शकता, तुम्हाला जो आवडेल तो गळा तुम्ही घेऊ शकता समोरच्या गळ्यासाठी. तर हे जे आहे मी अगोदर प्रिन्स कटचा जो आपण आकार केलेला होता तो जसा तसा मी कट करून घेतलेला आहे. आणि थोडंसं बाहेरून आपला कट असावा मोंड्यामध्ये. आणि आता हे शोल्डरही मी कट करून घेत आहे. आता जो आपण 1.5 इंचावर जो आकार दिलेला आहे तो आकार आपण कट करून टाकून द्या. तर हा झालेला आहे माझा कट करून. तर हे पाहू शकता किती सुंदर आलेली आहे आपली प्रिन्स कटची कटिंग. तुम्हाला कशी वाटली? जर माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणारे व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ प्रत्येकच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर ही झालेली आहे आपली. आता समोरचा भाग जो मी कट करून घेणार आहे गळ्याचा आणि गळ्याचा भाग ते कट करून झाल्यानंतर मी अस्तरच्या कपड्यावर ही कटिंग करून टिचिंगचा व्हिडिओ नंतर तुम्हाला अपलोड करणार आहे. आणि जो भाईचा व्हिडिओ आहे तर ऑलरेडी मी टाकलेला आहे, त्याचे मी पफ स्लीव्ज म्हणून कोंबडी बाई म्हणून त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर तेच हे ब्लाऊज आहे. हे पाहू शकता किती गोल आकार आलेला आहे आपला समोरचा भागाचा, फ्रंटच्या साईडचा. आणि ही जी प्रिन्स कट आहे ते पाहू शकता खूप सुंदर आलेली आहे आपली ही कटिंग. आणि जो मी अर्धा इंचावर मायनस केलेला होता तोही मी कट करून घेत आहे. तर ही झालेली आहे आपली प्रिन्स कट ची कटोरी. तर चला फ्रेंड्स, माझा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या चॅनेलवर तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आज मी तुम्हाला याची आता हे जे आहे तो कपड्यावर मी बॅक साईडचा भाग कट केलेला आहे मेन कपड्यावर आणि फ्रंट साईडचा कट करून घेत आहे. तर ही झालेली आहे कटिंग. आता आपण टिचिंग करणार आहोत. तर चला बाय.